यस. आज आपण बघणार आहे मॅट्रासेस. 12th सायन्स मधला मॅट्रासेस, त्यातला इम्पॉर्टंट टॉपिक फाइंड इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड. आता इनव्हर्स काढण्याच्या दोनच मेथड आहेत फक्त, बाय ऍडजॉइंट मेथड आणि बाय लो ऑर कॉलम ट्रान्सफॉर्मेशन. बघा, 3च मार्काचा 12वीचा चॅप्टर आहे, पण सीईटीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा आहे. आपल्याला काय शिकायचं इथं? फाइंड इनव्हर्स बाय ऍडजॉइंट मेथड. आता ऍडजॉइंट मेथड म्हणजे नेमका काय आणि इनव्हर्स म्हणजे काय ते आधी समजून घ्या. पहिले इनव्हर्सचा फॉर्म्युला घ्या. ए इनव्हर्स इज इक्वल टू 1 डिटरमिनंट ऑफ ए इंटू ऍडजॉइंट ऑफ ए असा फॉर्म्युला आहे. म्हणजे तुम्हाला डिटरमिनंटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायला लागेल आणि ऍडजॉइंट कॅल्क्युलेट करायला लागेल. मग आता ऍडजॉइंट कसा करायचा ते बघूया. पहिले त्यासाठी लागतील आपल्याला कोफॅक्टर्स. पहा इकडं, कोफॅक्टर्स ऑफ ए. कोफॅक्टर्स म्हणजे काय करायचे बघा. A11, A12, A13 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. A21, A22, A23, A31, A32 आणि A33 हे कोफॅक्टर्स काढायचे आहेत आपल्याला. राईट. बघा, कोफॅक्टर्स ऑफ ए आपल्याला फर्स्ट काढूया. A11. A11 म्हणजे -1 + 1. राईट. A11 मीन्स -A(A11) इंटू त्याचा मायनर. बघा, A11 म्हणजे इथला तो रो आणि तो कॉलम सोडून द्या. राईट. A11 म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, तो रो आणि तो कॉलम सोडून द्या. काय राहिले? 2 3 1 1 आणि मग मल्टिप्लिकेशन करा. 2 × 1 2 -3 × 1 3. दॅट इज -1 ची ऑड पॉवर आहे का इव्हन पॉवर आहे? इव्हन म्हणजे बघा, आपण 1 2 3 याला आपण नॅचरल नंबर म्हणतो. आणि नॅचरल नंबर आपल्याला शिकवलेत. कुठं शिकवलेत? पिक्चर मध्ये पण शिकवलेत. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. काय शिकवलेत आपल्याला? सेट ऑफ नॅचरल नंबर शिकवले. एवढंच नाही, स्क्वेअर पण शिकवले. काय? 1 2 का 4, 4 2 का 1 म्हणजे काय? 1 चा स्क्वेअर 1 आहे, 2 चा स्क्वेअर 4 आहे. तुम्ही त्या नजरेनं बघा. सो ज्याची पॉवर बघा -1 ची 2 4 6 आले की प्लस लिहायचं, आणि -1 3 5 आले की -1 म्हणजे मायनसची इव्हन पॉवर आली +1, ऑड पॉवर आली -1. राईट. आता बघा, A11 -1 + 1 घेतला, बरोबर. आणि फर्स्ट रो फर्स्ट कॉलम गेला. 2 × 1 2 -3 ह्याची इव्हन पॉवर आली म्हणून +1 आणि 2 - 1 म्हणजे 1 म्हणजे A11 काय झाला? 1. नेक्स्ट बघा, A12 -1 इथं 1 2 आहे म्हणजे 1 + 2. आता A12 फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या. हा फर्स्ट रो आणि हा सेकंड कॉलम काय राहिला? 1 3 3 1. फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे 1 - 9. 1 - 9 मायनसची ऑड पॉवर आहे मायनस, आणि 1 - 9 -8 दॅट इज +8. राईट. सिमिलरली A13 मीन्स -1 + 3. बरोबर. -1 + 3 आता म्हणजेच फर्स्ट रो थर्ड कॉलम. बघा, हा फर्स्ट रो आणि हा थर्ड कॉलम सोडून द्यायचा. फर्स्ट रो थर्ड कॉलम इलिमिनेट करा म्हणजे 1 2 3 1 राहिला म्हणजे 1 - 6. 1 - 6. आता मायनसची इव्हन पॉवर आली +1 आणि 1 - 6 -5 म्हणजे हा काय झाला? -5. A13 लक्षात आला. सिमिलरली A21 काय लिहिणार? इथं 2 1 आहे म्हणजे राईट काय करायचं? -1 + 2 + 1. राईट. A21 इन ब्रॅकेट. आता बघा, सेकंड रो फर्स्ट कॉलम हा तुमचा सेकंड रो आणि हा फर्स्ट कॉलम म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून द्या. बरोबर.
हा A21 सेकंड रो फर्स्ट कॉलम म्हणजे काय राहिला 1 2 1 1 1 मायनस 2. काय केलं नीट बघा A21 म्हणजे हा सेकंड रो फर्स्ट कॉलम काय राहिला 1 2 1 1 1 इंटू 1 1 मायनस 1 इंटू 2 2 मायनसची ऑड पॉवर आहे मायनस आणि 1 मायनस 2 मायनस 1 दॅट इज प्लस 1 राईट. A22 मायनस 1 रेस टू 2 प्लस 2 बरोबर. आणि A22 चा मायनर घ्यायचा. A22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम. काय म्हणतोय कळालं सेकंड रो सेकंड कॉलम हा सेकंड रो आणि हा सेकंड कॉलम सोडून द्या. सेकंड रो सेकंड कॉलम काय राहिला 1 2 3 1 0 मायनस 6 0 मायनस 6. काय म्हणतो बघा A22 सेकंड रो सेकंड कॉलम म्हणजे काय राहिला 0 2 3 1 1 इंटू 0 0 आणि 3 इंटू 2 6 0 मायनस 6 मायनसची इव्हन पॉवर आले प्लस 1 0 मायनस 6 मायनस 6 म्हणजे हे काय झालं मायनस 6 राईट. नाव A23 म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम मायनस 1 रेस टू 2 प्लस 3 म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम सोडून द्या. काय करा A23 म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम का हे सेकंड रो आणि हे थर्ड कॉलम सोडून द्या म्हणजे काय राहिलं 0 1 3 1 मग 0 1 इंटू 0 0 0 मायनस 3 काय केलं 0 मायनस 3. आता मायनसची ऑड पॉवर आली मायनस आणि 0 मायनस 3 मायनस 3 आणि मायनस मायनस प्लस 3 राईट. नीट समजून घ्या. नाव A31 A31 म्हणजे काय थर्ड रो फर्स्ट कॉलम. बघा थर्ड रो सोडून द्या थर्ड रो फर्स्ट कॉलम थर्ड रो फर्स्ट कॉलम काय राहिला 1 2 2 3 म्हणजे 3 मायनस 4 इथं काय 3 मायनस 4 आणि मायनस 1 रेस टू 3 प्लस 1 दॅट इज मायनसची इव्हन पॉवर आली प्लस 1 आणि 3 मायनस 4 मायनस 1 म्हणजे मायनस 1 राईट. नाव नेक्स्ट कोफॅक्टर A32 मायनस 1 रेस टू 3 प्लस 2. आता बघा थर्ड रो सेकंड कॉलम थर्ड रो सेकंड कॉलम राईट. काय राहिला 0 2 1 3 थर्ड रो सेकंड कॉलम म्हणजे 0 3 इंटू 0 0 मायनस 2 0 मायनस 2 मायनसची ऑड पॉवर आली मायनस आणि इथला मायनस 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 प्लस 2 आणि लास्ट कोफॅक्टर दॅट इज A33 A33 किती मायनस 1 रेस टू 3 प्लस 3 बरोबर इंटू त्याचा मायनर A33 थर्ड रो थर्ड कॉलम म्हणजे काय राहिलं 0 1 1 2 थर्ड रो थर्ड कॉलम सोडून द्या स्किप करा म्हणजे 0 इंटू 2 0 मायनस 1 0 मायनस 1 मायनसची इव्हन पॉवर आली प्लस 1 0 मायनस 1 मायनस 1 म्हणजे मायनस 1. याला काय म्हणतोय कोफॅक्टर. काय शिकला एकच कोफॅक्टर नीट बघा म्हणजे तुम्हाला सगळे कोफॅक्टर येतील. कुठला शिकवलं बघा कुठला बी बघा. मला समजा A11 आहे तर काय लिहितोय मायनस 1 रेस टू 1 प्लस 1. A12 आहे मायनस 1 रेस टू 1 प्लस 2 आहे. A13 मायनस 1 रेस टू इथला 1 प्लस 3. A21 म्हणजे मायनस 1 रेस टू इथला 2 प्लस 1 मायनस A22
-1 + 2 A23 -1 + 2 + 3. कसं लिहितोय कळलं? आणि मायनर कसा काढायचा बघा. A11 म्हणजे फर्स्ट रो सोडून द्या, फर्स्ट कॉलम सोडून द्या. काय राहिला? 2 3 1 1 आणि मग सोडवा. 2 × 1 2 1 × 3 बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम बरोबर. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 × 1 2 आणि 1 × 3 3 2 - 3 -1 आणि हे +1 म्हणजे हे काय राहिलं -1. नक्की कळालं काय करतं? आता A12 -1 + 2. आता मग फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या. फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा म्हणजे काय राहिलं 1 3 3 1 म्हणजे 1 - 9 कळलं. आणि 1 - 9 -8 आणि मायनसची ऑड पॉवर आली 1 + 2 ऑड आहे म्हणून मायनस लिहिलं. इथं पण बघा 1 + 3 हे इव्हन पॉवर आली 1 + 3 4 आला 4 काय आला इव्हन नंबर आहे म्हणून प्लस लिहिलं. इथं बघा -1 + 2 + 1 2 + 1 काय आला 3 3 कसा आहे ऑड नंबर आहे म्हणून इथं मायनस लिहिलं. इथे बघा -1 + 2 + 2 म्हणजे 4 आला 4 कसा नंबर आहे इव्हन म्हणून मायनसचा प्लस आला. राईट. हे काय काढले आपण कोफॅक्टर काढले. काय काढले कोफॅक्टर. आता कोफॅक्टर काढल्यानंतर आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स काढायचा. काय काढायचा कोफॅक्टर मॅट्रिक्स आणि ऍडजॉइंट काढायचा. नीट बघा काय काढायचे आपल्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स. व्हॉट इज कोफॅक्टर मॅट्रिक्स? हे जे ऍडजॉइंट काढलेत आतापर्यंत A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 आणि A33 हे कोफॅक्टर काढले त्याचा मॅट्रिक्स काढतोय बरोबर. आता A11 ची व्हॅल्यू काय आली बघा -1 A11 -1 A12 8 A13 -5 A21 1 A22 -6 A23 3 A31 -1 A32 2 आणि A33 -1. नक्की कळलं. ह्याला काय म्हणायचं कोफॅक्टर मॅट्रिक्स. आता त्याच्यात तर आपल्याला ऍडजॉइंट काढायचे आहे. व्हॉट इज द ऍडजॉइंट? ऍडजॉइंट ऑफ A इज इक्वल टू याचा ट्रान्सपोज घ्यायचा. ट्रान्सपोज म्हणजे रोज आणि कॉलम इंटरचेंज करायचे. बघा हे -1 8 -5 हे कसं आहे फर्स्ट रोल आहेत तो फर्स्ट कॉलम लिहायचा -1 8 -5. हा सेकंड रोल आहे तो सेकंड कॉलमला लिहायचा आणि हा थर्ड रो आहे तो थर्ड कॉलमला लिहायचा. सो व्हॉट इज ऍडजॉइंट? इट इज अ ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स. म्हणजे कोफॅक्टर मॅट्रिक्सचा काय घ्या ट्रान्सपोज घ्या. ट्रान्सपोज म्हणजे रोज आणि कॉलम काय करा इंटरचेंज करा. ठीक आहे. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सेकंड रो सेकंड कॉलम थर्ड रो थर्ड कॉलम. राईट. आता आपल्याला काय काढायचंय डिटर्मिनंट ऑफ ए. काय काढायचंय डिटर्मिनंट ऑफ ए. बघा आता डिटर्मिनंट पहिला काढू आपण. पहा इकडं डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट ऑफ ए. डिटर्मिनंट लिहिताना व्हर्टिकल लाईन यूज करायचं. इथं बघा 0 1 2 1 2 3 and 3 1 1 आणि हा डिटर्मिनंट सोडवायचा. कसा सोडवतोय ते नीट बघा.
हा 0 घेतला, 0 कुठला आहे इथं, प्लस आला प्लस घ्या, मायनस आला मायनस घ्या, राईट. नाही, आता इथला मधला -1 घ्यायचा, बरोबर, आणि इथला +2 घ्यायचा. काय करतोय, फर्स्ट रो वापरतोय बघा. इथं प्लस आला प्लस घ्या, मायनस आला मायनस घ्या. इथला मधला एलिमेंट A1 2 चा प्लस आला मायनस घ्या, मायनस आला प्लस घ्या, आणि इथं प्लस आला प्लस घ्या, मायनस आला मायनस घ्या. म्हणजे फर्स्ट रो सेकंड कॉलम मधला एलिमेंटचं साईन फक्त बदलायचं. आता बघा, हा रो आणि तो कॉलम कट करा. हा 0 म्हणजे तो रो आणि तो कॉलम कट करा. म्हणजे काय झाला, 2 - 3, 2 - 3. आता हा -1 घ्यायचा, तो कुठल्या कॉलम मध्ये, या सेकंड, कुठल्या रो मध्ये, फर्स्ट, तो फक्त कट करा. म्हणजे काय राहिलं, 2 3 3 1 1 -9. देन हा 2 घेतला, तो 2 फर्स्ट रो मध्ये थर्ड कॉलम मध्ये, बरोबर, तो फर्स्ट रो थर्ड कॉलम कट करा. 1 2 3 1 झालं, आणि 1 -6, 1 -6. आणि आता बघा, 0 इंटू समथिंग 0, 1 -9 -8, आणि हा मायनस +8, आणि 1 -6 -5 इंटू 2 -10, म्हणजे ह्याची व्हॅल्यू किती आली, -2. डिटर्मिनंट कळाला. आणि फायनली वी हॅव टू फाइंड इनव्हर्स. आपल्याला काय काढायचे, इनव्हर्स काढायचे. कसा इनव्हर्स काढतोय बघा, ए इनव्हर्स म्हणजे 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजंट ऑफ ए. आता व्हॉट इज द डिटर्मिनंट, डिटर्मिनंटची व्हॅल्यू किती आली, -2, आणि ऍडजंट बघा इथं आहे, -1 1 -1, 8 -6 2 -5 3 -1. इनव्हर्स लक्षात आला. म्हणजे काय करायचे, कोफॅक्टर काढायचे, कोफॅक्टर काढलेले कोफॅक्टर मॅट्रिक्स मध्ये ठेवायचे, आणि कोफॅक्टर मॅट्रिक्सचा ट्रान्सपोज घेतला की त्याला ऍडजंट म्हणायचं. त्यानंतर डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची, आणि ए इनव्हर्स म्हणजे 1 डिटर्मिनंट ऑफ ए इंटू ऍडजंट ऑफ ए. थँक यू व्हेरी मच.